असे शब्द असतात, परक्यांनाही आपलंसं करतील असे शब्द असतात. शब्दांना गोडी पडावी अशी गोड माणसे असतात. शब्दांना गोडी पडावी अशी गोड माणसे असतात. केवढं मोठं भाग्य असतं जेव्हा ती माणसे आपली असतात. केवढं मोठं भाग्य असतं जेव्हा ती माणसे आपली असतात. सन्मान्य व्यासपीठावरील सर्व आदरणीय श्रोते आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी सर्वांना अभिवादन करते. आपण ज्या माती जन्माला आलो, याच मुख्य प्राण्यांना पाणी पाजणारे संत एकनाथ, याच मातीतले वृक्षवल्ली ना सगळे सोयरे असे म्हणणारे संत तुकाराम महाराज हे सुद्धा याच मातीतले. शाहिरीतून राष्ट्र चेतना जागृत करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे याच मातीतले. माणसा रे माणसा तुझी नियत रे बेकार, तुझ्यापेक्षा बरं गोठ्यातले जनावर अशा म्हणणाऱ्या बहिणाबाई याच मातीतल्या. महाराष्ट्रातील थोर संतांनी आनंद श्रद्धा निर्माण करून माणसामध्ये माणुसकीची व शिक्षणासाठी इथली जमीन सुपीक बनवली. जातीभेदाच्या भीती तोडण्याचे काम संतांनी केले. म्हणून तर पुढे भारतीयांनी स्वातंत्र्य लक्षात हाच महाराष्ट्र स्वातंत्र्य प्रेमींची रत्ने देऊ शकला. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला भारत देश सहजासहजी स्वातंत्र्य झाला नाही. त्यासाठी अनेक भारत मातेच्या सुपुत्रांनी बलिदान दिले. काही जण हसत हसत फासावर गेले. अनेकांनी तर देशाचे स्वातंत्र्य म्हणजे आपला संसार मानला. त्यांनी कायमचे घरदार संसार सोडला. तेव्हा हा विशाल भारत देश 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य झाला. त्यासाठी भगतसिंग, राजगुरू, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी अशा कितीतरी नेत्यांनी प्रयत्न केले. तेव्हा हे स्वातंत्र्य आपणास मिळाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण लोकशाही स्वीकारली. ती 26 जानेवारी 1950 रोजी. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालणारे राज्य. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला भारत देश जगातील सर्वात मोठा लोकशाही असणारा देश आहे. लोकशाहीत प्रत्येक मताला किंमत असते. एका मतामुळे सरकार पडल्याचे उदाहरण आहे. म्हणजे प्रत्येकाच्या मताला किंमत आली, त्यामुळे सामान्य जनतेच्या हातात सत्ता आली. आपण सत्ता पाहत याचा सर्वांना ज्ञान वाटला पाहिजे. आपण या देशातील गरिबी हटवण्याचे काम करूया. भ्रष्टाचार संपवूया. देशातील गरिबी पूर्णपणे नष्ट करण्यासाठी प्रयत्न करूया. आजही देशात जर 70 ते 80 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली जगत असेल तर ते योग्य नाही. सर्वात महत्त्वाचे, आपण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वच्छ भारत सुंदर भारत हे अनुकरण करूया. आपला परिसर स्वच्छ ठेवूया. कुठेही कचरा फेकण्याची सवय बंद करा. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवूया. देशातील सर्वच युवकांना रोजगार मिळाला पाहिजे. आपण गावागावात वृक्ष लागवड करून गावे झाडांनी सजवली पाहिजे. देशाच्या रक्षणासाठी वीर जवान सैनिक लढणाऱ्या वीर जवान सैनिक यांना योग्य तो सन्मान दिला पाहिजे. एवढे बोलून मी माझे भाषण या गीताने संपवते. दे सलाम इस तिरंगे को जिससे तेरी शान है, दे सलाम इस तिरंगे को जिससे तेरी शान है. सर हमेशा ऊंचा रखना जब तक दिल में जान है, सर हमेशा ऊंचा रखना जब तक दिल में जान है. जय हिंद, जय भारत.